विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. डर के आगे जीत है. बरोबर आहे. पण त्यासाठी कष्ट घ्यायचे आहेत. तर फिजिक्स न्यूमेरिकलची तुम्हाला भीती वाटते ना? मी तुम्हाला सांगतो बिलकुल घाबरायचं नाहीये. बरं मग करायचंय काय? घाबरायचं नाही, पण करायचंय काय? ते सांगणार आहे मी तुम्हाला, नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट की सीईटीच्या पेपरमध्ये 50 प्रश्न असतात फिजिक्सचे. त्यातले जवळ सगळेच न्यूमेरिकलच असतात म्हणून आपण काही प्रश्न सोडले सगळेच न्यूमेरिकल आहेत. त्यामुळे न्यूमेरिकल पासून आपल्याला सुटका नाहीये लक्षात घ्या. बरं, मोठे-मोठे न्यूमेरिकल्स आहेत. कमी वेळेत सॉल्व्ह करायचं आहे. टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. मग मला जमेल का? घाबरायचं नाहीये. हां, प्रयत्न करायचे आपल्याला लक्षात घ्या. बरं आणखीन महत्वाचं, आणखीन महत्वाचं, की बोर्डचं ठीक आहे हो सर. बोर्डचं ठीक आहे. सीईटीचं कसं मॅनेज करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू का? की काय आहे, की बेसिक गोष्टीत आपण मागे पडलोय. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट युनिट कन्व्हर्जन्स. ओके. आता शून्यातून सुरुवात करायची आहे का? हो, करायची आहे की. काही बेसिकच गोष्टी मला लागणार आहेत कन्व्हर्जनमध्ये. म्हणजे थोडक्यात सांगू का? जर एखादी वायर असेल, तर अतिशय थिन वायर असते. त्यामुळे त्याची डायमीटर तुम्हाला ते मिलीमीटरमध्ये देतील. चला, मिलीमीटरचं मीटर करण्यासाठी -3 हा फॅक्टर घ्यायचा. 10⁻³ बरं. काही ठिकाणी लेंथ सेंटीमीटरमध्ये देतील. त्यावेळेस 10⁻² हा फॅक्टर घ्यायचा आहे. बरोबर आहे. बरं, आता सगळ्यात इम्पोर्टंट नाही कुठे देणार तुम्हाला, पण किलोमीटरमध्ये दिलं तर 1000 फॅक्टर घ्यावं लागेल. 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. एरिया बऱ्याच ठिकाणी एरिया लागतो आणि मोस्टली एरिया हा सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये दिलेला असतो. चला, 1 सेंटीमीटरचं मीटर करताना 10⁻², सेंटीमीटर स्क्वेअरला -4 येणार मीटर स्क्वेअर करताना. व्हॉल्यूम सेंटीमीटर क्यूब मग -6 येणार. कुठे एवढं अवघड आहे? चला, म्हणजे लेंथ झालं. मी तुम्हाला टार्गेट देतो. लेंथ, मास. ओके, लेंथ आणि मास हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. ग्रॅमचं किलोग्रॅम करा. मिलीग्रॅमचं ग्रॅम करून पुन्हा किलोग्रॅम करा. ओके. म्हणजे तुम्हाला ना लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर. टेम्परेचर सेल्सियस केल्विन करायचं आहे. म्हणजे युनिट कन्व्हर्जनला घाबरू नका. काय काळजी एवढी करायची गरज नाहीये. ठराविक कन्व्हर्जन्स आहेत जे आपल्याला सारखे लागतात. म्हणजे ही भीती गेली का मनातून? युनिट कन्व्हर्जनची काळजी करू नका. बरं. सगळ्यात महत्वाचं बघा, मी तुम्हाला सांगतो फ्रिंज विड्थ. फक्त मी डब्ल्यू सिम्बॉल वापरतो फ्रिंज विड्थला. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा डी बाय डी. आता गंमत सांगू का? शांतपणे लक्ष द्या. कॅपिटल डी आहे ना, सेंटीमीटरमध्ये दिलेलं असतं. सोर्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स. स्मॉल डी 2 ओपनिंग मधलं डिस्टन्स मिलीमीटरमध्ये दिलेलं असतं. लॅम्बडा नॅनोमीटर किंवा एंगस्ट्रॉम मध्ये दिलं असतं लक्षात घ्या. म्हणजे गंमत आलं का? एकाच फॉर्म्युलाचे 3 गोष्टी मला वापरायच्या आहेत. तिघांची युनिट वेगळे दिलेत. आलं का लक्षात तुमच्या? त्यामुळे ते युनिट कन्व्हर्जन हां, मीटरमध्ये सेंटीमीटरमध्ये दिलंय 10⁻². मिलीमीटर दिलंय 10⁻³ नॅनोमीटर 10⁻৯ म्हणजे काय अवघड आहे का? नाहीये. पण गोष्ट लक्षात आली का तुम्हाला? की कन्व्हर्जन ओके. बरं. आता इथून पुढे सांगतो, की चला मी इरेज करतो बाकीच्या गोष्टी. म्हणजे कुठली गोष्ट लागते आपल्याला? युनिट कन्व्हर्जन. ही जमू शकते आपल्याला. नो प्रॉब्लेम. तर त्याच्यानंतर सर फॉर्म्युले पाठ होत नाहीयेत. तुम्ही पहिली गोष्ट चूक करताय. आता चला फिजिक्समध्ये सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट कुठला आहे? डेफिनेशन. प्रत्येक डेफिनेशन पाठीमागे फॉर्म्युला आहे. सरफेस टेन्शन, फोर्स पर युनिट लेंथ आहे लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो प्रत्येक डेफिनेशन मध्ये ऑलमोस्ट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे तो कशामधला असतो ती त्याची डेफिनेशन आहे लक्षात घ्या. हां, आता कॅपिलॅरिटीला डेफिनेशन नाहीये. पण ते राईज आणि फॉल जो होतो, तिथं त्या हाईटचा फॉर्म्युला आहेच ना. म्हणजे तुम्हाला काय करायचं नुसता रट्टा मारू नका रे. प्रत्येक डेफिनेशनच्या वेळेस फॉर्म्युला आहे का? पोटेन्शियल ग्रेडियंट V/L आहे की फॉर्म्युला? म्हणजे तुम्हाला डेफिनेशन असेल, लॉज असतील, स्टोक्स लॉ फॉर्म्युला आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉर्म्युला आहे. लॅपलास लॉ फॉर्म्युला आहे. पास्कल्स लॉला पण ऑब्व्हियसली लॉ म्हणलं की फॉर्म्युला. लेन्स लॉ, फॅराडेज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आहेत रे बाळांनो. फॉर्म्युल्याशिवाय गत्यंतर नाहीये. म्हणजे तुम्हाला सांगू का डेफिनेशन लॉ करताना, डेरिव्हेशन करत असताना तुमचे फॉर्म्युले क्लिअर होतायत बाळांनो. फक्त मनातलं ब्लॉकेज आपल्याला काढून टाकायचं आहे. हे फॉर्म्युले सुद्धा होणार आहेत लक्षात घ्या. अरे झालं की एवढं जमलं. आता मी तुम्हाला सांगतो अ, मी तुम्हाला सांगू का गमतीनं मी एकदा विचारलं मुलांना 17 × 8 किती? ओके. काही थोडीच मुलं पटकन सांगू शकली. बाकीच्यांना थोडासा वेळ लागला. चला 17 × 8 माटी 56, 5, 136 ओके. पण काही मुलांना त्याला सुद्धा वेळ लागला. 8चा पाढा सुद्धा परफेक्ट येत नव्हता. शोकांतिका आहे पण आहे. पण माझं काय म्हणणं आहे, मग मला इथं स्पीड इन्क्रीज करायचं असेल, तर त्याला मग मराठीत आपण पाढे म्हणतो. म्हणजे तुम्ही त्याला टेबल्स म्हणतात. पाहिजेत. हो, आले पाहिजेत. नीट लक्षात घ्या. निदान
10 पर्यंतचे तरी. मी तुम्हाला सांगू का 8 इंटू 7 म्हणल्यानंतर 8 7 चा पटकन सांगता आलं पाहिजे. 8 1 8 8 असं इतक्या लोअर लेव्हलला जाऊन उपयोग नाहीये. म्हणजे तुम्हाला स्पीड इन्क्रीज करायचं आहे ना, तर तुम्हाला टेबल्स, ते कॅल्क्युलेशन, स्पीडमध्ये कॅल्क्युलेशन, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं, तुमच्या मनात असणारी भीती, कोणती भीती आहे तुमच्या मनामध्ये? की बोर्ड आणि सी ना? मग चला मी बाजूला सरकतोय स्क्रीनमधून. तुम्ही नीट बघा, की एका बाजूला जी दिसते ना तुम्हाला एक्सरसाइज, तो एसी सर्किट मधला प्रॉब्लेम आहे बरं का रे बाळांनो. आणि दुसऱ्या बाजूला जी दिसते ना, तो 2024 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. शांतपणे, शांतपणे बघा बघू. 100% सेम आहे. 100%. मग मी तुम्हाला अशी किती उदाहरणं दाखवू, किती, की फिजिक्सच्या 50 प्रश्नापैकी मी तुम्हाला सांगतो 35 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता, जर तुम्हाला आपल्या पुस्तकातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर. म्हणजे पुस्तकातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे किती महत्वाचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल. अरे, आपली पुस्तकातली एम-सी-क्यू आहे. मग आता तुमचं टार्गेट काय? की पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत एम-सी-क्यू मध्ये न्यूमेरिकल्स असतील, तर ती समजून घ्या रे बाळांनो. असं होणार नाही, की ॲज इट इज. अरे आले की खरं. आले की मी आता म्हणतोय असं होणार नाहीये, की ॲज इट इज नाही, व्हॅल्यू चेंज होतील. अरे व्हॅल्यू सुद्धा बदललेल्या नाहीयेत. इफ द आर-एम-एस करंट इन अ 50 हर्ट्ज एसी सर्किट इस अ 5 एम्पियर, कॉमा, कॉमा पण आलाय. द व्हॅल्यू ऑफ करंट आफ्टर 1/300 सेकंड्स. ओके, आफ्टर इट्स व्हॅल्यू बिकम्स 0. इथं उलट छोटं दिलंय. आता ऐका. करंटचा फॉर्म्युला I इक्वॉल्स टू I नॉट साइन ओमेगा टी. I नॉट म्हणजे पीक व्हॅल्यू. ही तर दिले आर-एम-एस व्हॅल्यू. आर-एम-एस व्हॅल्यूला √2 न मल्टिप्लाय केलं की पीक व्हॅल्यू मिळणार आहे. इथं आहे साइन. ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. चला फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे. 52 चा 100 पाय येणार आहेत लक्षात घ्या. आणि टी ची व्हॅल्यू त्यांनी 1/300 दिले. मग डोकं वापरा. 5√2 इंटू √3/2. 2 0 2 0 कॅन्सल. पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजे 16. साइन 6 व्हॅल्यू √3/2. शांतपणे बघा आन्सर मिळणार आहे 5 तसंच आणि रूटमध्ये 3/2. रूटमध्ये बी ऑप्शन करेक्ट आहे. मी क्षणभर सांगतो इथे पण बी ऑप्शन करेक्ट आला. मला वाटलं ऑप्शन पण तेच देतात की काय? चला ऑप्शनमध्ये बदल आहे. मग आता तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील. तर तुम्ही एक काम काय करायचंय, तुमच्यासाठी मी 10 व्हिडिओ फ्री ठेवलेत. ओके. आपलं ॲप डाउनलोड करायचं आणि रोटेशनल डायनामिक्स. मी तुम्हाला सांगू का? रोटेशनल डायनामिक्समध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा. लिनियर आणि रोटेशनल. लिनियरमध्ये मास असेल, तर इकडे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. इकडं फोर्स असेल, तर इकडं टॉर्क आहे. इकडं लिनियर व्हेलॉसिटी असेल, तर इकडं अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. ह्या एनालॉगस क्वांटिटीज आहेत. एनालॉगस क्वांटिटीज आहेत लक्षात घ्या. आणि एवढ्या आल्या तरी बास झालं की. चला इकडे लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? मास इंटू व्हेलॉसिटी. मग अँग्युलर मोमेंटमचा काय? आय इंटू ओमेगा. एकदम सिंपल आहे लक्षात घ्या. बरं आता इकडं सांगतो. कुठला फॉर्म्युला घेऊया रे आता? पॉवरचा फॉर्म्युला घेऊया. फोर्स इंटू व्हेलॉसिटी. मग इकडं पॉवरचा फॉर्म्युला आहे टॉर्क इंटू ओमेगा. अरे आत्ता जो पेपर झाला त्यात हा प्रश्न आलाय. टॉर्क दिलाय 2 न्यूटन मीटर आणि ओमेगा दिलाय 2 पाय. 4 पाय आन्सर आहे किंवा आपल्या पुस्तकात सुद्धा हे न्यूमेरिकल आहे बरं का लक्षात घ्या. बरं इकडं आहे लिनियर एक्सेलरेशन, इकडं आहे अँग्युलर एक्सेलरेशन. ओके. मग मला सांगा फोर्सचा फॉर्म्युला जर मास इंटू एक्सेलरेशन असेल, सांगा बघू फोर्सला एनालॉगस कोण आहे? टॉर्क. मासला कोण आहे? आय. एला कोण आहे? अल्फा. झाला की फॉर्म्युला तयार. चला अजून तुम्हाला सांगतो लिनियर आणि रोटेशनल. आणि कायनेटिक्सचा फॉर्म्युला काय? हाल्फ एम व्ही स्क्वेअर. हां. चला मासला एनालॉगस कोण आहे? आय. व्हीला कोण आहे? ओमेगा. हा फॉर्म्युला आहे. चेक करा. मग मला सांगा वाटते ना इंटरेस्टिंग? व्हिडिओला लाईक पण करा. ॲप पहिला डाउनलोड करा. 10च्या 10 व्हिडिओ फ्री आहेत. व्हिजन बॅचमध्ये जायचं. ओके. न्यूमेरिकल्सचं फोल्डर बघायचं. पहिल्या फ्री लेक्चर्समध्ये जायचं आणि तिथे तुम्हाला 10च्या 10 व्हिडिओ मिळतील. कंप्लीट करा रे. पुस्तक संपवूया ना आपण. रोज 2 टॉपिक जर टार्गेट ठेवलं तर एका आठवड्यात होईल. एका आठवड्यात होईल तुमचं. ओके. म्हणजे हे करणं गरजेचं आहे. करूया आपण. ऑल द बेस्ट.